जय श्रीमाताजी. श्रीमाताई नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करूया. आपण श्रीमाताईंना पाहूया भक्तिभावानं आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं. सहजमध्ये आपण श्रीमाताईंना पाहायचं. श्रीमाताईंना बघत असताना आपल्या डोक्यातले विचार कमी करायचा प्रयत्न करायचा. सगळं काढून टाकायचं डोक्यातलं. जे काय आपण भरलेलं असतं दिवसभरामध्ये, जे काय विचार आपल्या डोक्यामध्ये असतात, भूतकाळातले, भविष्यकाळातले, ते सगळं काढून टाकायचं. मोकळं करायचं डोकं, हलकं, शांत करायचं. कुठलाही विचार शक्यतो येऊ द्यायचा नाही, प्रयत्न करायचा. तसंच आपलं हृदय देखील स्वच्छ करायचा प्रयत्न करायचा. कुठली अटॅचमेंट आपण हृदयामध्ये ठेवायची नाही. जे काय आपल्या हृदयामध्ये लागलं असेल, कोणाचं काय, कोणाचा राग असेल, क्रोध असेल, कोणाविषयी काय आठवण असतील, भूतकाळातल्या आठवणी असतील, तर ते सगळं आपण ध्यानाच्या वेळेला विसरून जायचं. विस्मरण, अतीत स्थिती म्हणतात त्याला. ही अतीत स्थिती आपल्याला प्राप्त करायची आहे. म्हणजे विसरता आलं पाहिजे. योग्यांचं एक लक्षण आहे की जे भूतकाळात होऊन गेले ते विसरतात किंवा ते आठवत बसत नाहीत, चघळत बसत नाहीत. ते विस्मरण. रोज नित्य नवा व्हायला पाहिजे ना आपल्याला. रोजचा दिवस आपल्याला नवीन, रोज नित्य नवा. रोज वर्तमान काळमध्ये राहिल्याचं हे लक्षण आहे. म्हणजे आम्ही कायम मध्यामध्ये आहोत. की जे लोक मध्यात असतात कायम, ते विचार करत नाहीत. भूतकाळ होऊन गेलेल्या घटनेचं त्यांच्या डोक्यामध्ये पण नसतं आणि ठेवूच नाही. किंवा भविष्य देखील फार आठवायचं नाही, फार पुढे जायचं नाही. तर मध्यात आजचा दिवस काय ते आपल्याला पाहायचं. म्हणजे वर्तमान काळ, चालू सद्यस्थिती, या स्थितीवरतीच आपण कायम राहता आलं पाहिजे आपल्याला. त्यालाच योगी लोकांचं लक्षण आहे ते. म्हणून सुरुवातीला आपण ध्यानाला बसताना मध्यात राहायचा प्रयत्न करायचा आहे, संतुलनामध्ये. आपल्या डोक्यातले सगळे विचार काढून टाकायचे, शांत व्हायचं आधी, मस्तक भस्म लावल्यासारखं. त्यानंतर आपल्या हृदयातले जी अटॅचमेंट आहे ती सगळी सोडून द्यायची. जे भावनिक समस्या आहेत, भावनिक प्रश्न आहेत आपले, प्रत्येकाला असतात भावनिक प्रश्न. कोण हृदयानं जास्त काम करतं, कोण बौद्धिक काम जास्त करत असतं. त्या त्या प्रमाणात ते आजार होतात. जे बुद्धीनं काम करणारे असतात त्यांना राईट साईडचे आजार होतात. जे हृदयानं काम करतात त्यांना लेफ्ट साईडचे आजार होतात. कारण हृदय डावीकडे आहे, बुद्धी उजवीकडे आहे, मेंदू आपला, नाडी. त्यामुळे मेंदू, बुद्धी आणि हृदय या दोन्हीची सांगड आपल्याला घालता आली पाहिजे. जास्त बौद्धिक पण होऊन चालत नाही, जास्त हृदयानं पण काम करून चालत नाही. संतुलन यामध्येच आहे की या दोन्हीची सांगड घालून जी व्यक्ती व्यवहार करते किंवा पुढे जात असते, ध्यान करत असते, तीच संतुलनाला प्राप्त होत असते. म्हणून आपण जास्त हृदयानं पण काम करायचं नाही किंवा जास्त बुद्धीनं पण नाही, संतुलनामध्ये. म्हणजे इडा आणि पिंगला या दोन्हीचं संतुलन आहे. इडा नाडी कधी हे होणार आहे, संतुलनात येणार आहे, ज्यावेळी आम्ही हृदयानं अति काम करतो, हृदय जास्त वापरतो सगळ्या गोष्टीमध्ये, ते लेफ्ट साईडला जास्त जातात. म्हणजे डाव्या बाजूकडे, भूतकाळाकडे जास्त झुकले जातात. हृदयानं काम करायचं, जरा जरी काय झालं हृदयानं, लगेच त्यांना त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, लगेच त्यांना वाईट वाटायला सुरुवात होते. म्हणजे ही हृदयानं काम करण्याची ही पद्धत. काही जरी झालं तरी, काही जणांचं असं आहे, काही जरी झालं तरी ते दगडासारखे असतात. म्हणजे राईट साईड, बुद्धीनं काम करणारी व्यक्ती, त्याला हृदयानं कसं काम करायचं हे समजत नाही. म्हणजे दया, प्रेम, करुणा शक्यतो नसतेच. त्यामुळे बुद्धीनं पण जास्त काम करून चालत नाही. त्यासाठी आपण कोरडे आणि वृक्ष होऊ शकतो. आणि हृदयानं पण जास्त ओलावा पण चालणार नाही, कारण बुद्धी पण थोडी वापरली पाहिजे. म्हणजे इडा आणि पिंगला या दोन्हीची सांगड आपल्याला घातल्यानंतरच आपण संतुलनामध्ये येतो. आपण मध्य नाडीमध्ये कधी येतो? इडा नाडी हृदयानं, पिंगला नाडी
बौद्धिक या दोन्हीची सांगड घातली की आपोआप आपण मध्यात येऊ लागतो. म्हणजे कुठल्या वेळेला कुठला निर्णय करायचा, कसा करायचा, याचं ज्ञान आपल्याला मध्यात आल्याशिवाय होत नाही. म्हणूनच काही सहयोगी आपले असे आहेत, की हृदयानं काम करणार आहेत, बुद्धीनं काम करत नाहीत. जरा जरी काय झालं, घरामध्ये वातावरण जरी बिघडलं, तर हृदयानं काम करणारी जी व्यक्ती असते, त्याला खूप त्रास होतो. आणि ते स्वतः त्रास करून घेतात. समोरची व्यक्ती आनंदात असते, बुद्धीनं काम करणारी असल्यामुळे. पण ही व्यक्ती हृदयानं काम करत असल्यामुळे, लेफ्ट साइडला गेल्यामुळे ती अधिक दुःखी होऊ शकते. म्हणजे स्वतः स्वतः आपण सुख व्हायचं का दुःखी व्हायचं हे आपण ठरवायचं आहे. कारण हे आपल्याच हातामध्ये आहे. संतुलनामध्ये राहता आलं पाहिजे आपल्याला. काहीही करत असताना, कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना, प्रपंच करत असताना संतुलनामध्ये राहूनच आपल्या समस्या आपण सोडवायच्या असतात. नाहीतर आपण जास्त बुद्धी वापरली तरी देखील घातक आहे आणि हृदयानं पण जास्त काम केलं तरी देखील ते चुकीचं होऊ शकतं. म्हणून प्रॉब्लेम सोडवत असताना आपण संतुलनामध्ये राहूनच ही समस्या सोडवायची आहे. कुठल्या वेळेला बुद्धी वापरायची, कुठल्या वेळेला करुणा वापरायची, प्रेम वापरायची, दया वापरायचं, हृदयानं काम करायचं हे समजता आलं पाहिजे आपल्याला. हे सहजयोगानं समजलं पाहिजे. जसं विष्णू तत्व आहे, लक्ष्मी आणि विष्णू तत्व ते मध्यातलं आहे ना. ज्यावेळी आम्ही मध्यात येतो त्यावेळेला विष्णू शक्ती आपण जास्त वापरतो. बघा, श्रीकृष्णाचं तत्व आहे. विष्णू तत्व म्हणजे काय? श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण कसे होते ते आपल्याला माहिती आहे. मधाळ, गोड बोलायचे ते. सगळं करत होते, पण बुद्धी पण वापरत होते. त्यांनी सर्व राक्षसांना युक्तीनं म्हणजे बुद्धीनं मारलं ना. बघा, त्यांचा आदर्श आपल्या समोर असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जिथं हृदय वापरायचं, तिथं हृदय देखील वापरलं. जसं सुदामाची भेट घ्यायची होती त्यांना. ते मित्र होते त्याचे. श्रीकृष्ण आणि सुदामा या दोघांची मैत्री होती. परंतु त्याची भेट घेत असताना देखील एक श्रीमंत, एक गरीब असा भेदभाव त्यांनी केला नाही. म्हणजे तिथं त्याने बुद्धी वापरली नाही, तिथं हृदय वापरलं. म्हणजे कुठल्या वेळेला हृदय वापरायचं आणि कुठल्या वेळेला आपण बुद्धी वापरायची हे श्रीकृष्णाकडनं शिकावं. म्हणजे आम्ही ज्यावेळेला मध्यात येतो, संतुलनामध्ये येतो, वर्तमान काळामध्ये राहतो, त्यावेळेला आम्ही श्रीकृष्णाची किंवा विष्णू शक्ती वापरत असतो. म्हणून जी व्यक्ती विष्णू शक्ती वापरते तीच खरं म्हणजे टिकते. म्हणजे संतुलन असतं त्याच्यामध्ये, बॅलन्स असतं ना. श्रीकृष्णाची शक्ती कुठली आहे किंवा विष्णूची शक्ती कुठली आहे? लक्ष्मी आहे. लक्ष्मी ही त्याची शक्ती आहे. आता लक्ष्मी कुठे उभी आहे? कमळावरती उभी आहे. बघा, म्हणजे हे जे कार्य करत असताना म्हणजे संतुलनामध्ये ज्यावेळी आम्ही राहतो त्यावेळी कमळावरती उभं राहते लक्ष्मी. म्हणजे सगळं कमळावरती कोण उभं राहू शकेल का? परंतु तिचं वजन शोषून घेऊन अगदी हलकी-फुलकी होऊन ती त्या कमळावरती अशी अलगद उभी आहे. आणि कमळ कुठे येतं? चिखलामध्ये. सगळीकडे चिखल आहे, परंतु कमळ त्या चिखलातच येतं. आणि त्या चिखलाला ते सुरभित करत असतं. म्हणजे काय करतं? वातावरणानं सुगंध पसरवत असते. म्हणजे आपल्यातही असंच आहे, की जिथं प्रपंच करत असताना जिथे दुःख आहे, जिथं लोकं सहजयोगाला मानत नाहीत किंवा परमात्म्याला मानत नाहीत, अशा ठिकाणीच एखादी व्यक्ती सहजयोग घेऊन अगदी त्या ठिकाणी सहजयोग चांगल्या प्रकारे सुरभित करू शकतो. त्याचा जो सुगंध आहे सहजयोगाचा, तो सहजमध्ये पसरवितो. त्या चिखलाला देखील तो सुगंधानं पसरवतो. त्यामुळे कमळ चिखलात आहे ही देखील लोक विसरून जातात. म्हणजे एवढं आपण देखील सहजयोगाने असायला पाहिजे. प्रपंच करताना आम्ही तो परमार्थाचा मार्ग जो स्वीकारलेला आहे, त्यामध्ये अशाच प्रकारे प्रपंच केला पाहिजे. कुणी असं म्हटलं नाही पाहिजे, की माझा पती मला त्रास देतो किंवा माझ्या पत्नीनं सहयोग करायला पाहिजे, ती करत नाहीये किंवा घरचा अमका-अमका त्रास आहे, भावाचा त्रास आहे, बहिणीचा त्रास आहे, अमका आहे, तमका आहे. ह्या सगळ्याचं दुःख करत बसण्यापेक्षा आपण श्रीकृष्णाची जी विष्णूची शक्ती आहे, ती आपण वापरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्यावेळेला आम्ही ही शक्ती वापरू, त्यावेळेला आम्हाला हे समजेल, की आम्ही खऱ्या अर्थानं संतुलनामध्ये आलेलो आहे. आणि कधी हृदय वापरायचं आणि कधी बुद्धीनं काम करायचं हे ज्याला समजलं,
तोच ही वैष्णव शक्ती वापरू शकतो. वैष्णवांचे जग म्हटलेलं ना, तुकाराम महाराज असू दे, संत असू कुठलेही संत असू दे, त्याने वैष्णव मार्ग का पत्करला? कारण तो मध्यातला मार्ग आहे. ज्यावेळेला आम्ही मध्यामध्ये येतो ना, त्यावेळेला आम्ही खऱ्या अर्थानं सात्विक होतो. म्हणजे आम्ही डाव्या बाजूला तामसिक स्थितीला जात नाही किंवा उजव्या बाजूला राजसिक स्थितीला जात नाही कधी. आम्हाला कुठल्याही स्थितीमध्ये राहता आलं पाहिजे, ते मध्यात आल्यावरतीच घटित होऊ शकतं. म्हणून आम्ही मध्यात ज्यावेळेला येतो, त्यावेळी पूर्णपणे संतुलनामध्येच कार्य करत असतो. आम्हाला राग येणार नाही. आम्ही क्रोध करत नाही दुसऱ्यावरती. कारण त्यावेळेला आम्ही बुद्धी वापरतो, की कुठल्या गोष्टीत काय करायचं. जिथं आम्हाला हृदय वापरायचं आहे, त्या ठिकाणी हृदय वापरतो. म्हणजे अनावश्यक असेल, तर आम्ही ते वापरत नाही. कारण आमचे हे जे षड्रिपू आहेत, ते आमचे मित्र होतात, शत्रू होत नाहीत. विनाकारणी आम्हाला क्रोध येत नाही. आम्ही जर मनात आणलं तर आम्ही क्रोध करू. बघा, आम्ही मनात आणलं तर ईर्ष्या करू. म्हणजे हे जे काही काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, भय जे षड्रिपू आहेत, ते मध्यात आल्यानंतर आपले मित्र होतात, शत्रू होत नाहीत. आता ते शत्रू आहेत. का? तर ते कधीही उद्भवतात. कधीही आम्हाला राग येऊ शकतो. ज्याचं कंट्रोल नाही मनावरती, संयमच नाही. त्याला राग कधीही येऊ शकतो. कधीही आम्हाला दुसरी कुठली गोष्ट बघितली तर आम्ही लगेच रिएक्ट होतो. आणि त्यामुळं काय होतं, की आम्हाला ईर्ष्या निर्माण होते. कधीही आम्हाला एकदम छातीमध्ये धडधडतं, भीती वाटू लागते. का? तर आमचं मन आमच्या ताब्यात नाही. म्हणजे आम्ही संतुलनामध्ये नाही आहे. आणि ज्यावेळेला आम्ही संतुलनामध्ये येऊ, बॅलन्समध्ये येऊ, ज्यावेळेला आम्ही मध्य मार्गामध्ये, विष्णू तत्वामध्ये येऊ, त्यावेळेला हे जे काही षड्रिपू आहेत, ते आमचे मित्र होतील. म्हणून आपण कायम मध्यात राहायचा प्रयत्न करायचा आहे. जास्त हृदयानं पण काम करायचं नाही आणि जास्त बुद्धीनं काम करायचं नाही. महिलांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे सहजोगीने, की आपण कुठल्या वेळेला काय केलं पाहिजे. समोरची व्यक्ती जर बुद्धीनं काम करत असेल आणि आपण जर हृदयानं काम केलं, तर नुकसान आपलंच आहे. आपणच दुःखी होणार आहे. म्हणून बुद्धीला बुद्धी वापरली पाहिजे, हृदयाला हृदय वापरलं पाहिजे. हे समजणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे समजलं तर आम्ही दुःखी होणार नाही, आनंदीच राहू. कारण मधली एक स्थिती अशी आहे, डाव्या बाजूला दुःख आहे, उजव्या बाजूला सुख आहे आणि आनंद जो आहे तो मध्य मार्गामध्ये आहे. म्हणून आम्ही कायम आनंदी असलं पाहिजे. कारण विष्णू तत्वामध्ये संतुलनामध्ये म्हणजे ज्यावेळेला आम्ही येतो, त्यावेळेला आम्ही कायम आनंदीच असायला पाहिजे. हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे आणि याच पद्धतीनं आपण सहजयोगाची ही स्थिती गाठता आली पाहिजे आपल्याला. आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे आहेत. श्री मातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवूया. श्री मातांच्याकडून जे चैतन्य येतंय ते आम्ही दोन्ही हाताच्या बोटातून शोषून घेतोय. बघा, आता लक्ष कॉन्सन्ट्रेशन जे आहे, एकाग्रता आहे, ती चैतन्यावरती करतोय. म्हणजे आमचं चित्त आम्ही डायव्हर्ट करतोय त्या शक्तीकडे आणि शक्तीकडे डायव्हर्ट केल्यानंतर आपलं चित्त आपोआपच परमात्म्याकडे झुकलं जातं. मध्य मार्गातच येतो आम्ही. कारण चैतन्याकडे लक्ष आहे, व्हायब्रेशन्सकडे लक्ष आहे. आणि हे व्हायब्रेशन्सकडे लक्ष जर जास्त जाऊ लागलं आपलं, तर आपण खऱ्या अर्थानं खरोखरच संतुलनामध्येच येतो. हेही तितकं सत्य आहे. म्हणून आपण कायम स्वतःला आत्मपरीक्षण करून बघायचं आहे, की खरोखर माझं लक्ष व्हायब्रेशन्सकडे आहे का? खरोखर मी शस्त्राच्या वरती राहू शकतो का? का अजूनही मी प्रपंचामध्ये अडकलो आहे? किंवा अजूनही माझ्या चक्रावरती मला त्रास जाणवतो का? हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. हे आत्मपरीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सहजयोग्याने स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे मन हे चंचल असतं, सारखं बाह्यामध्ये लक्ष असतं, रिॲक्ट होत असतं सारखं. एखादी गोष्ट जर बघितली, तर लगे प्रतिक्रिया आपल्यामध्ये येते. म्हणजे श्रीकृष्णाचं तत्व जे आहे, की साक्षी भाव, तो आमच्यामध्ये आला पाहिजे. जसं विष्णू तत्व आहे ना श्रीकृष्ण, जसं राम पण वैष्णवच होते, विष्णूचंच अवतरण होतं. म्हणून रामाचं अवतरण काय आणि विष्णूचं काय आणि कृष्णाचं काय, त्यांचा आदर्श आपल्यासाठी योग्यच आहे आणि तो आम्हाला घेता आला पाहिजे. कुठल्या वेळेला राम व्हायचं आणि कुठल्या वेळेला कृष्ण व्हायचं हे समजणं आवश्यक आहे. जसं महात्मा गांधी फार मोठे साक्षात्कारी होते, हे आपल्याला माहिती आहे.
ते रामाचं नाव घेत होते, हरे राम म्हणत होते, परंतु ते संपूर्ण आयुष्यामध्ये कृष्णासारखं जगले. बघा, त्यांचं जर आपण जीवनी म्हणजे चरित्र काढून जर वाचलं, तर आपल्या असं लक्षात येईल की ते रामाचं नाव घेत होते, परंतु कृष्णासारखंच त्यांचं आचरण होतं. म्हणून ते मध्यात होते, संतुलनामध्ये होते. कधी कधी राईट साईडला जायचे, परंतु परत मध्यात येत होते. म्हणजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की बुद्धी कधी वापरायची, हृदय कधी वापरायचं. यामध्ये जर आपण मास्टर झालो तर खऱ्या अर्थानं आम्हाला कधीही दुःख होणार नाही. आमचं मन आमच्या ताब्यात येईल, आम्ही संतुलनामध्ये येऊ शकतो. श्री मातांच्याकडून जे चैतन्य येते ते आम्ही शोषून घेतोय. शोषून घेतलेलं चैतन्य मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घेतोय एकसारखं. चित्त विचलित होता उपयोगाचं नाही, डिस्टर्ब होता उपयोगाचं नाही. आतला जो डिस्टर्बन्स आहे तो काढून टाकायचा. लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवलं तर ते आपोआपच सगळं कोलाहल निघून जातो, शांत होतं मन. हृदय शांत करायचा एकमेव उपाय लक्ष चैतन्याकडे देणं किंवा आत्म्याकडे ठेवणं. कारण आत्म्यासारखं समाधान, सुख, शांती, आनंद कुणीच देऊ शकत नाही बाह्यामध्ये. आपल्या आत्म्यात आपण आनंदात राहू शकतो. तोच आपला गुरु आहे, तोच आपला मार्गदर्शक आहे, तोच आपला वाटाडे आहे. म्हणूनच तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, संतांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून हे फार महत्वाचं आहे की स्वतःला जाणणं आणि ते चैतन्यानं जाणू शकतो. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे. उजव्या हातानं आपली कुंडलिनी वरती चढवायचं आहे, लक्ष कुंडलिनी वरती ठेवायचं आहे. बघा, शिस्तीत शिस्तीत आपण कुंडलिनी चढवायची, लक्ष कुंडलिनीवरती. एक गाठ मारतोय, दुसऱ्या वेळेला लगेच कुंडलिनी चढवतोय, शिस्तीत शिस्तीत. हाताबरोबर ती जाणवली पाहिजे वर आलेली. 2 गाठी मारतोय. असं वर काढत असतानाच आपली कुंडलिनी वर येते. स्वच्छ करायची गरजच नाही आपल्याला. स्वच्छता किंवा चक्रांची स्वच्छता करायची गरज नाही. आपोआपच कुंडलिनी हाताबरोबर वर येते. किती सोपं आहे. तिसऱ्या वेळेला वरती चढवायची. बघा, हालचाल जाणवते ना कुंडलिनीची. नाड्यांच्या वर आपल्या मध्य नाडीवरती. मध्यात आलो की सगळं होतं व्यवस्थित. 3 गाठी मारतोय. 3 गाठी मारल्या. त्यानंतर कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती ठेवायचं. आता बघा, हे कवच आहे आणि या कवचामध्ये आम्ही सुरक्षित आहोत. हे फार महत्वाचं आहे, सुरक्षितता. जर आम्ही अशा प्रकारचं बंधन नाही घेतलं, आम्ही जर कायम शस्त्राच्या वर नाही राहिलो तर आपलं फार मोठं नुकसान होणार आहे. आपल्याला काही होऊ शकतं. मग म्हणायचं नाही मी एवढा सहयोग करत होतो, मी एवढा प्रचार प्रसार करत होतो, मग माझ्या वाट्याला असं का आलं, असं म्हणायचं नाही. कारण आपण योग्य पद्धतीनं सहयोग करीत नाही. दोष सहयोगाला नाही द्यायचं, सहयोगाला द्यायचंच नाही, मातांना द्यायचंच नाही. चूक आपलीच असते काहीतरी, आणि काहीतरी घटना विपरीत घडतात आणि दोष मात्र सहयोगाला येतो. आपण आधी व्यवस्थित सहयोग करूया. श्री मातांनी सांगितले त्यापैकी किती जण आपण सहयोग व्यवस्थित करतो हे बघणं आवश्यक आहे आपल्याला. आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. म्हणून बंधन घेणं, घराच्या बाहेर पडताना अगदी व्यवस्थित बंधन घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि हे बंधन आपल्याला बसलंय की नाही हे पण बघणं गरजेचं आहे. श्री मातांनी सांगितलेलं आहे की बंधन घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपण सुरक्षित राहतो. परंतु ही सुरक्षितता राहण्यासाठी आम्ही किती जण बघतो की खरोखर बंधन आपल्याला बसले की नाही. स्वतः प्रामाणिकपणानं लक्ष द्यायचं आहे आपल्याला की खरोखरच आम्ही श्री माताजी सांगतायत त्याप्रमाणे आम्ही ध्यान करतो का. आम्ही श्री मातांच्या जवळ किती राहतो, 24 तासामध्ये किती वेळ आम्ही शस्त्रामध्ये राहतो, याचं आत्मपरीक्षण आपण स्वतः करायचं आहे. श्री मातांचं कार्य करणं वेगळं आणि श्री मातांचं चित्त म्हणजे श्री मातांच्याकडे चित्त असणं, सतत शस्त्रावर असणं, ही दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हे लक्षात घ्यावं आपण. नाहीतर कुणी असं म्हणायला नको आहे की एवढा मी प्रचार प्रसार केलो, एवढं केलं, परंतु लक्ष स्वतःकडेच नसेल,
तर त्या व्यक्तीला सहयोगी म्हणायचं का नाही, असा एक प्रश्न आपल्या समोर आहे. म्हणून कुणी असं वाटलं नाही पाहिजे, की एवढी महत्त्वाची व्यक्ती आहे, एवढा सहयोग करतायत, एवढं ध्यान करतायत वाटतं वरनं आणि या व्यक्तीच्या बाबतीत असं कसं घडलं? या घटना घडलेल्या आहेत, घडत आहेत आणि घडणार पण आहेत इथून पुढे. म्हणून कुणी असं समजायचं नाहीये, की सहयोग करतायत आणि त्यांच्या वाटेला दुःख आलेलं आहे. असं कसं घडलं? सहयोगी असून असं कोणी म्हणता उपयोगाचं नाही. म्हणून सहयोग करताना अगदी गांभीर्यानं करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण सहयोग प्रचार-प्रसार करा, जरूर करा. परंतु हे करत असताना देखील पूर्ण संरक्षण आपलं असणं आवश्यक आहे. आपल्या स्वतःकडं आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. आपली कुंडलिनी कायम शस्त्राच्या वरती येणं आवश्यक आहे. जर ती नसेल आणि आम्ही प्रचार-प्रसार करतोय, तर त्या प्रचार-प्रसाराला काहीही अर्थ नाही. आमची स्वतःची प्रगती आम्ही किती केलो, हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. श्रीमातांचं कार्य तर केलंच पाहिजे आहे, परंतु ते करत असताना आमची प्रगती कितपत झालेली आहे? आम्ही सहजयोगामध्ये कितपत टिकलेलो आहोत? आम्हाला व्हायब्रेशन्स किती समजतात आणि आमचं चित्त शस्त्राच्या वर किती राहिलेलं आहे, याच्यावरती आपली प्रगती अवलंबून आहे. मग तुम्हाला केसाला देखील धक्का लागणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे, खून गाठ बांधून ठेवायची आहे, की असं म्हणायचं नाही, की एवढा सहयोग करत होते, इतकी वर्ष करत होते, फार छान करत होते आणि या व्यक्तीच्या बाबतीत असं का घडलं? असं म्हणायचं नाही. कारण आपल्याला माहिती नाही आपण किती शस्त्राच्या वर राहतो आणि किती आम्ही सहयोगामध्ये मातांच्या बंधनामध्ये राहतो, याचं आत्मपरीक्षण करून आपण स्वतः पाहायचं आहे आणि मग बघायचं आहे. तोपर्यंत नाही. स्वतः स्वतःची फसवणूक करायची नाही आणि दुसऱ्याची करायची नाही. पक्क लक्षात ठेवलं पाहिजे आपण. सहयोगी कोण, काय हे चेहऱ्यावरून दिसून येतं लगेच. तुम्ही आत्म्याच्या जवळ किती आहात कळतं ते लगेच व्हायब्रेशन्सवरून. सांगायची गरज नाही, बोलायची आवश्यकता नाही. म्हणून स्वतः स्वतःशी प्रामाणिक राहून ध्यानधारणा करायची. लक्ष व्हायब्रेशन्सवर आणि आपल्या कवचावरती ठेवूया. आपली चक्र ठीक असतील, तर आपल्याला साधं खर्चटत देखील नाही. अशा कितीतरी घटना घडलेल्या आहेत, घडत आहेत. जर चक्रांच्या वरती पकड असेल, भरपूर पकड, जेवढी पकड असेल तेवढा त्रास आपल्याला शरीराला होऊ शकतो. काहीही जाऊ शकते शरीराला. एकादश रुद्र पकडलं, सगळ्यांचं नाही पकडत थोडं बहुत, परंतु पकडत असेल तर काही होऊ शकतं ना आपल्या बाबतीत. ॲक्सिडेंट होऊ शकतो, काही होऊ शकतं. सावध राहून आपण कार्य करायचं आहे. आपली कुंडलिनी कायम शस्त्राच्या वर ठेवायची आहे. मग म्हणायचं नाही, की माताने आम्हाला संरक्षण दिलं आणि मग असं कसं घडलं? आपणच संरक्षणामध्ये नाही आहे. आई आहे ती तर देतेच आहे संरक्षण आपल्याला. पण आपण घेतलं का ते? हा विचार करायचा. हे फार महत्वाचं आहे, की आम्ही सहयोगी आहोत. नुसता नावाला सहयोगी असून उपयोगाचं नाही. गांभीर्यानं सहयोग केला पाहिजे. कुठेही नाव खराब होता उपयोगाचं नाही आपल्या आईचं. याची दक्षता आपण सर्व सहयोग्याने घेतली पाहिजे की नाही? मातानं कोणी असं नाव ठेवलेलं नाही सहन होणार आणि झालं नाही पाहिजे साधकाला. आपण खऱ्या अर्थानं हृदयापासून सहयोग करावा. मग काय होणार नाही, आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. गॅरंटी आहे सहयोगामध्ये. चक्र शुद्ध झाली, तुम्ही कायम शस्त्राच्या वर आहे, काही होणार नाही आपल्याला. कुठलाही रोग आजार आपल्याला येणार नाही, कुठला ऍक्सिडेंट होणार नाही. संरक्षण आहे. कितीतरी उदाहरणं आपण रोज डोळ्यासमोर पाहतो. मग आपल्या बाबतीत असं का घडावं? म्हणून आपण संरक्षणामध्ये आणि खऱ्या अर्थानं सहयोग करावा. किती वर्ष सहयोग करता यापेक्षा किती हृदयानं सहयोग करता हे फार महत्वाचं आहे. आणि किती गांभीर्यानं करता, किती शस्त्रार्चेवर आहात हे महत्वाचं आहे आता या दृष्टीनं आजकालच्या काळामध्ये. हे फार महत्वाचं आहे आणि हे सगळ्यांनी हे लक्षात घ्यावं, की आम्ही गांभीर्यानं सहयोग करावा. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी आपल्या आत्म्याकडे लक्ष देऊन म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. श्री माताजी,
आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. हे असं म्हणून नुसतं चालत नसतं. तर आपण ती धारणा पण केली पाहिजे. असे किती लोक आहेत, की खरोखरच ती धारणा करतायत? हे शरीर वेगळं, आत्मा वेगळं. शरीर तर स्थूल आहे. 4 प्रकारचे देह आपल्याला माहिती आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण 4 देह आहेत. त्यापैकी स्थूल आणि सूक्ष्म देह बघूया आपण. स्थूल देह म्हणजे जो आपल्या हाडामासाचा जो देह आहे तो स्थूल देह आणि सूक्ष्म देह म्हणजे चैतन्याचा देह, व्हायब्रेशनचा, तो मी आहे. कारण तो कधी नष्ट होत नाही. त्याला कोणी नष्ट करू शकत नाही. शरीर नष्ट होतं, पण आत्मा नष्ट होतो का? होत नाही. म्हणून तो मी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजेल आहे. आणि शरीर, त्या शरीरामध्ये जो आत्मा आहे, चैतन्य रूपी, त्याला आम्ही ओळखलं पाहिजे आणि तो मी आहे. तो मी शिवाय. शिवोहम, शिवोहम. तो मी आत्मा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण इथं हात ठेवून म्हणायचं आहे, ही धारणा करायची आहे. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. आणि खरोखर ज्यावेळेला आम्ही आत्मा होतो, त्यावेळेला आम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही. लक्ष शरीराकडे असेल, तर मात्र शरीराला आजार होऊ शकतात. लक्ष आत्म्याकडे असेल, तर आपल्याला शरीर देखील सुरक्षित राहतं आमचं. जे वलय आहे आपल्या शरीराच्या भोवताली, त्या वलयामुळे कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी आत येऊ शकत नाही. मग वलय म्हटलंय कशाला? आपल्या भोवताली जे वलय टाकलेलं आहे परमेश्वरानं, त्या वलयाकडे आपलं लक्ष नसेल, ते स्वच्छ करत नसू आपण, आमच्यामध्ये शुद्धता नसेल, तर काहीही घटित होऊ शकतं आपल्या बाबतीत. परमेश्वरानं त्याचं कार्य केलेलं आहे. आम्ही आमचं कार्य का नाही करत? का नाही आम्ही स्वच्छ होत? का नाही शुद्ध होत? का नाही वलय आमचं स्वच्छ करत? करणं गरजेचं आहे. आणि आम्ही सहजोग करतो. किती किती वर्ष करतो. आणि आहे असेच आहेत. काही झालं तर म्हणायचं मी एवढी वर्ष करत होतो. फार छान करत होतो. अरे असं कसं घडलं? घडणारच. केलेलंच नाही सहजोग गांभीर्यानं. काही माहितीच नाही आहे. काही माहीत करून घेतलं नाही. ध्यान त्या स्थितीचं नाही केलं तर काही होऊ शकतं आपण. वाढच नाहीये. खुरटणारच की ते झाड. कोंब आलेला आहे त्याचा. वृक्ष त्याचा झालेलाच नाही आहे. तर उपयोग काय आहे ते? वाळून गेलं ते झाड. म्हणून आपण लक्ष ठेवलं पाहिजे, गांभीर्यानं सहयोग केला पाहिजे आणि स्वतःही केला पाहिजे आणि दुसऱ्यालाही शिकवला पाहिजे. हे घटित होणं आवश्यक आहे आता. आता संख्या तर वाढत आहे नुसता, परंतु क्वालिटी क्वालिटी नको का? ती आपण आणली पाहिजे सहयोगी आणि ते कोणी करायचं कार्य श्रीमातांचं? नुसता सहयोगी सहयोगी सगळीकडं. गांभीर्य पाहिजे त्याचं, केलं पाहिजे. सर्वांना जाणीव झाली पाहिजे आहे. महत्वाचं आहे ना. आणि कायम शस्त्राच्या वर राहता आलं पाहिजे. आपली कुंडली शस्त्राच्या वर का? तर श्री माताजी आता शस्त्रामध्ये आहेत, निराकारमध्ये. मग आपण त्यांच्याजवळ राहायला नको? आपण त्यांची भक्ती करतो का नुसता बाह्यात फोटोचच भक्ती करायची आहे? आपल्या आतमध्ये श्री माताजी आहेत, त्यांची भक्ती झाली पाहिजे. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा असेल काही होत नाही त्याला. भूत देखील लागत नाही त्याला. भूत लागलं सगळी म्हणतात, बाधा झाल्या. कशाला होतं? शुद्ध आत्मा असेल तर काही जवळपास फटकत नाही आपल्या. शुद्धता आहे, पवित्रता आहे. तिथं निगेटिव्हिटीला स्थान नाही. हे आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत म्हणूया, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. बघा, हात शिस्तीत फिरवायचा भक्तिपूर्वक. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे भक्तिपूर्वक, श्रद्धापूर्वक. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचं आहे की टाळूतून आपल्याला
चैतन्य लहरी जाणवतात का? जाणवणं गरजेचं आहे. सर्वांनी एकाच पातळीवरती आलं पाहिजे. हात खाली घेऊया, चित्तानं बघूया. आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का? बघायचं आहे नुसता. बघा, पार झालो आपण. म्हणजे सहस्त्रारच्या वर आलो. म्हणजे भेदन झालं ना. सहस्त्रारचं भेदन झालं. आणि असं भेदन कायम राहिलं पाहिजे, एकसारखं. काय अवघड आहे ते यामध्ये? परंतु वाटतं नाही, उद्योग करतो, हे करतो, 1 तासभरच ध्यान करायचंय. 10 मिनिटं पुरेशी आहेत. आणि मग दिवसभर काय करायचं? विचार करत बसायचं. लक्ष ठेवलं पाहिजे ना सहस्त्रारच्या वरती. गरजेचं आहे आता इथून पुढे. आवश्यकता आहे. सहजयुगी आहे म्हटल्यावर का असं कसं विचार पण करतात का आपण? करू शकतो. सहजयुगी म्हटलं की वरती लक्ष असणं आवश्यक आहे. बस एवढंच माहिती आहे. श्री मातांच्या जवळ जी व्यक्ती आहे ना, सहस्त्रारच्या वर, त्याला सहजयुगी म्हणायचं. नाहीतर बाकीच्यांना आता सहजयुगी म्हणायचं का नाही असा प्रश्न आहे. काही घटित होऊ शकतं ना त्यांच्या बाबतीत. मग सहस्त्रारच्या वर राहायचा प्रयत्न केला पाहिजे. आपली चक्र, आपल्या नाड्या स्वच्छ करून वरती राहायला काय अडचण आहे? काय प्रॉब्लेम येतो? लक्ष व्हायब्रेशन्स वरती आणि सहस्त्रारच्या वर. एकाग्रता. एकाग्र असणं पण महत्वाचं आहे. चित्ताची एकाग्रता पण महत्वाची आहे. जे चित्त एकाग्र असतं ना, ते कार्यान्वित होतं. एकाग्रता, शांत, बरं वाटलं पाहिजे ध्यान केल्यावर. आणि अशी स्थिती आपण सर्वजण, सर्व साधकांना देऊ शकतात. आणि दिली पाहिजे, ह्याची अनुभूती आली पाहिजे सर्वांना. वर वर ध्यान करून आणि करून काय सहयोग मिळत नाही, ते गहन उतरायला पाहिजे. गहनता फार महत्वाची आहे. एवढा अंधार सगळीकडे असताना एक मिनमिनता दिवा किती प्रकाश देऊ शकतो? हे दिवे सगळे पेटवलेले आहेत श्रीमाताईने. परंतु त्या दिव्यात ध्यानाचं तेल मात्र घातलं पाहिजे ना, तर तो तेवत राहील, प्रकाशित होईल. कोण तेलाचा दिवा लावतो, कोण तुपाचा लावतो. त्याचं तेज वेगळंच असतं. कोण तिळाचं लावतो. फरक आहे त्याच्यामध्ये. त्या तेजामध्ये फरक पडतो ना. तेज तत्व म्हटले कशाला? तेज तत्व म्हणजे काय? तुमच्या आतमध्ये किती ओज शक्ती आहे त्याच्यावरती तुमचं तेज अवलंबून आहे. ओजस्विता म्हणतो ना, तेजस्विता, ओजस्विता. ओज शक्ती म्हणजे काय? पॉवर, विल पॉवर पाहिजे तुमच्यात. ओजस्विता. तोच तेजस्वी असू शकतो ना. मग शुद्धतेशिवाय ती ओजस्विता येऊ शकत नाही. कायम शस्त्राच्या वर. कायम 1 तास नव्हे, 24 तास वर राहायचा प्रयत्न करायचा आहे सर्वांनी. केला पाहिजे. सहजयोगी आहे ना, म्हणून घ्यायचा आहे सहजयोगी. तर का वर राहत नाही? वर राहिलं पाहिजे. आणि ज्यांना राहता येत नाही, त्यांना सहजयोगी म्हणून घ्यायचं नाही. ते सहजयोगी नव्हेत मग. असतील नावाला सहजयोगी. तसे नको आहेत. उद्या काय घडलं तर म्हणणार सहयोग करत होते. आता काय शस्त्राच्या वर राहता येत नाही आणि कसे सहयोग करतायत? काही कळत नाही. पक्के पाहिजेत. अर्ध कच्चे नकोत. हे लक्षात घ्यावं आता सर्वांनी. आता वरून थोडं खाली येऊया. वरून थोडं खाली येऊया. शस्त्रारमध्ये ब्रह्मरंध्र. बघा, ब्रह्मरंध्रात पण जाणवतं. व्हायब्रेशन्स वरती पण लक्ष असावं. हे फार महत्वाचं आहे. कळलं पाहिजे. चित्त कुठे जाईल तिथं व्हायब्रेशन्स लगेच पकडणार. आपण म्हणतो हे व्हायब्रेशन, त्या व्हायब्रेशन बघायला. चित्त गेलं की त्याच्या व्हायब्रेशन्स हाताच्या बोटावरती येणार. कोणाचं पण असू दे मग. कुठेही चित्त घाला. तिथल्या व्हायब्रेशन्स येणार आपल्या हाताच्या बोटावर. डिस्टर्ब करणार.
चुकीच्या ठिकाणी गेलं चित्त डिस्टर्ब करणार, व्हायब्रेशन तशाच येणार. चांगल्या ठिकाणी लक्ष घातलं तर चांगल्या व्हायब्रेशन्स येणार. ज्याचा विचार आपल्या डोक्यामध्ये असेल ते चक्र आमचं कायम पकडलेलं असणार. साधं सोपं गणित आहे. मग निर्विचार व्हा, प्रयत्न करा. शस्त्रारमधून आज्ञेमध्ये येऊया. आज्ञेतून विशुद्धी, वरून खाली विशुद्धी. हे कशासाठी? तर सर्व चक्र आपली प्लावित व्हावीत, स्वच्छ व्हावीत, शुद्ध व्हावीत आणि तुमचे आजार बरे व्हावेत यासाठी आहे. कलेक्टिव्हिटीमध्ये लक्ष दिला तर सर्वांनाच फायदा होतो ना. विशुद्धीतून अनाहत, वरून खाली अनाहत मध्ये. अनाहत मधून नाभी, वरून खाली नाभीमध्ये. नाभीतून स्वादिष्ठान, स्वादिष्ठान मधून मूलाधार, वरून खाली मूलाधार शक्ती केंद्र, पाठीचा शेवटचा मणका. श्री गणेश देवता, या ठिकाणी श्री गणेशांचं स्थान आहे. नुसता मंत्र पण म्हणून उपयोग नाहीये त्या देवतेचे. त्या मंत्राबरोबर व्हायब्रेशनची जोड दिली पाहिजे, भक्तीची जोड दिली पाहिजे आणि व्हायब्रेशन्स आल्या पाहिजेत, तर ती देवता जागृत होते. पूर्ण अटेन्शन मूलाधार मध्ये देऊया. बघा, थोडस मूलाधार मध्ये लक्ष. आता लम हे त्याचं बीजाक्षर आहे. आपण लम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. उच्चारत असताना काय करायचं आहे? ते जे चक्र आहे त्या चक्रातून चैतन्य चहू बाजूनी उत्सर्जित करायचं आहे. डावीकडून उजवीकडून पुढून मागून. बघा, लम हे बीजाक्षर उच्चारत असताना चहू बाजूनी चैतन्य बाहेर फेकलं गेलं पाहिजे. तशा पद्धतीने लक्ष देत लम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. आणि मंत्र उच्चारून झाला की हाताच्या बोटावरती लक्ष ठेवायचं. लम लम. हाताच्या बोटांच्या वरती लक्ष. बरोबर. आता आणखी एकदा म्हणायचं लम. म्हणत असताना माहितीये चहू बाजूनी चैतन्य उत्सर्जित करायचं, सोडायचे बाहेर. 4 पाकळ्या आहेत ना, म्हणून 4 वेळा पुढे मागे डावीकडे उजवीकडे 4 चैतन्य त्या चक्रातून बाहेर पडले पाहिजेत लम म्हणताना, कारण ते त्याचं बीजाक्षर आहे म्हणून. आणि म्हणून झालं की लक्ष व्हायब्रेशन्स वरती, म्हणजे खऱ्या अर्थानं चैतन्य कळेल त्या चक्राचं, गणेश तत्वाचं. लम लम. त्या देवतेची हालचाल झाली की चैतन्य जाणवतं, व्हायब्रेट होतं ना, ते हलवतो आपण त्या चक्राला. हल्लं की व्हायब्रेशन्स येतो. म्हणून आपण काय म्हणतो? व्हायब्रेशन्स. व्हायब्रेशन याचा अर्थ काय? समजा आपण खुर्चीवरती बसलोय आणि कुणीतरी खुर्ची हलवा लागली, व्हायब्रेट करायला लागले, त्याला हलवणे. व्हायब्रेशन म्हणजे काय? हलवणे. म्हणजे मंत्र म्हणताना आपण जे बीज मंत्र म्हणतो त्यावेळेला त्या मंत्राच्या सहाय्यानं आपण त्या चक्राला हलवतो, व्हायब्रेट करतो, त्यातून चैतन्य उत्सर्जित होतं. म्हणून मंत्र म्हणायचे असतात. आणि नुसताच म्हणायचे नाहीत, तर त्या देवतेकडे पण लक्ष पाहिजे, व्हायब्रेशन्सकडे लक्ष पाहिजे. घंटा वाजवली, नुसतं वाजवणं माहिती आहे आपल्याला, त्या घंटेतून जो नाद तयार होतो ना, त्या नादाकडे लक्ष पाहिजे. त्याला नाद ब्रह्म म्हणतात. म्हणून आपण लम हे बीजाक्षर उच्चारलं खरं, म्हणजे घंटा वाजवली, पण नुसता घंटा वाजवून उपयोग नाही आहे. तर लम म्हणताना जे चैतन्य उत्सर्जित होतं त्या चैतन्याकडेही लक्ष पाहिजे. हे महत्वाचं आहे ना त्यातलं तत्व. ही धारणा झाली
ध्यान काय केलं, लम म्हटलं ध्यान, धारणा काय झाली, त्यातून चैतन्य उत्सर्जित झालं आणि ते आम्ही काय केलं, हाताच्या बोटातून पकडलं, त्या चक्रावरती पण आम्हाला समजलं. हे महत्वाचं, ही धारणा म्हणायची त्याला, ध्यान धारणा. श्री गणेश तत्व अशा प्रकारे आहे, त्याची जाणीव आपल्याला जबरदस्त होईल. ही बीजाक्षरचं फार मोठं तत्व आहे. मूलाधार मधून स्वादिष्ठांमध्ये येऊया. आता स्वादिष्ठानला किती पाकळ्या आहेत, 6. बघा, तर 6 दिशेनं चैतन्य आपल्याला उत्सर्जित करायचं आहे. पुढून, मागून, डावीकडून, उजवीकडून, परत त्याच्यामध्ये, बरोबर, ते आपण आपल्या पद्धतीने उत्सर्जित करायचं. मंत्र कुठला आहे, वम. वम हे बीजाक्षर उच्चारत असताना लक्ष स्वादिष्ठानावरती ठेवायचं आहे आणि चहू बाजूनी चैतन्य बाहेर उत्सर्जित करायचं आहे वम म्हटल्यानंतर. आणि म्हणून झालं की लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं. वम वम. व्हायब्रेशन्स वरती लक्ष. बघा, लक्षात आलं आपल्या, या आवाजानं, साऊंड, बीज मंत्र, त्यानं चैतन्य उत्सर्जित केलं. ते चैतन्य हाताच्या बोटाने पकडलं, कॅच करता आले पाहिजेत व्हायब्रेशन्स. हा, आणखी एकदा आपण वम म्हणूया, परंतु म्हणत असताना स्वादिष्ठान मधून चैतन्य उत्सर्जित करायचं 6 दिशेनं, 6 पाकळ्यातून 6 दिशेनं. म्हणून झालं की लक्ष हाताच्या बोटावर. वम वम. लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण आहे. म्हणजे स्वादिष्ठान चक्र नेमकं कुठं आहे आणि ते कसं चैतन्य उत्सर्जित करतं हे पण कळणं गरजेचं आहे. स्वादिष्ठान मधून नाभीमध्ये येऊया. आता नाभी चक्राला 10 पाकळ्या आहेत, म्हणजे 10 ठिकाणाहून चैतन्य उत्सर्जित झालं पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे आपल्या, बरोबर आहे. लक्ष नाभीवरती ठेवायचं आहे. 10 ठिकाणाहून चैतन्य उत्सर्जित करत असताना रम हे बीजाक्षर आपल्याला उच्चारायचं आहे. म्हणून झाले की लक्ष हाताच्या बोटावर. रम रम. बघा, लक्ष तशा पद्धतीने ठेवलं की कशी जाणीव होते, कशा व्हायब्रेशन्स उत्सर्जित होतात हे कळतं. प्रत्येक देवी देवतांच्या व्हायब्रेशन्स आपल्याला कळतात, त्यांचं जे स्पंद आहे ते कळतं. स्पंदन निर्माण होतं ना, जे बीज मंत्र म्हटल्यानंतर त्या चक्राच्या देवतेच्या स्पंद निर्माण होतात आणि ते स्पंद आपल्या हाताच्या बोटाला लागतं. जाणीव, त्याला जाणीव म्हणतात. सेंट्रल नर्वस सिस्टीमवर जी जाणीव होती ती जाणीव. संवेदना किती महत्वाची आहे. जसं नाग आहे, साप आहे, तर त्याला काय करतं, संवेदन व्हायब्रेशनवर कळतं. व्हायब्रेट म्हणजे काय, एखादा मनुष्य किंवा एखादी व्यक्ती जर चालत असेल पृथ्वीवरती, नाग कसा पृथ्वीवरती असतो, साप, आणि चालत असताना त्या आवाजानं जे स्पंद होत असतात, आपल्या आवाज येतो ना पावलांचा, तर हे सरपटणारे प्राणी ते आवाज ऐकून ती सावध होतात. बघा, स्पंद म्हणजे काय कळलं पाहिजे आपल्याला, लक्षात आलं. ही स्पंद, ही महत्वाचं आहे, ही जाणीव महत्वाची आहे आणि या जाणीवेनंच आपल्याला प्रगती होणार आहे आपली. कारण डोळे बंद केल्यानंतर फक्त स्पंदावरतीच आपण पुढे जाऊ शकतो, चैतन्यावरती. आणखी एकदा म्हणूया, रम हे बीजाक्षर, चैतन्य 10 दिशेनं आपल्याला बाहेरच्या दिशेने सोडायचं आहे. रम म्हटल्यावर
परत म्हणून झालं की व्हायब्रेशन्स वरती रम रम व्हायब्रेशन्स पकडले लगेच. बाहेर पडताना पण आपल्याला जाणवतं या चक्रातून चैतन्य उत्सर्जित होतं आणि हेच चैतन्य आम्ही म्हणून झालं की स्पंद जागृत झाले की ते हातावरती घेतात. म्हणून हातावरती लक्ष ठेवायचं आहे. स्पंद व्हायब्रेशन्स, त्याला व्हायब्रेशन म्हणायचं. लहरी म्हणा, चैतन्य लहरी, ध्वनी लहरी कशा असतात दिसतात का त्या? परंतु कॅच करताना बरोबर मेगाहर्ट्स कशावरती मोजतात? मेगाहर्ट्स. साऊंड रेडिओ आपण लावतो, किती बँड आहेत त्याच्यावर, परंतु प्रत्येक बँडचं जे मेगाहर्ट्स आहेत ते बरोबर फ्रिक्वेन्सी ती पकडते ना, तसं आहे ती सगळं काम. म्हणून ज्या देवतेचा मंत्र म्हटलं त्या देवतेच्याच व्हायब्रेशन्स बरोबर पकडल्या गेल्या पाहिजेत. त्या देवतेला आवाहन केलं गेलेलं आहे. म्हणजे हे जे विज्ञान आहे ना तेच अध्यात्मातून तयार झाले ना, का वर्ण पडले आकाशातनं, हे लक्षात आलं पाहिजे. नाभीतून अनाहतमध्ये येऊया. अनाहतला आता 12 पाकळ्या आहेत किंवा 12 ही शक्ती केंद्र आहेत. शक्ती बाहेर सोडायची 12 मार्गातून आपल्या पद्धतीनं. त्याचं बीजाक्षर आहे यम. ते म्हणत असताना 12 ठिकाणाहून चैतन्य उत्सर्जित करायचं. म्हणून झालं की लक्ष व्हायब्रेशन्सवरती. यम यम बघा व्हायब्रेशन्स फरक म्हणजे फ्रिक्वेन्सी. बँड कुठला लावलाय? अनाहत चक्राचा रेडिओ आहे ना ते. ती फ्रिक्वेन्सी पकडणार हाताच्या बोटावर असं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. परत आणखी एकदा यम म्हणूया. लक्ष 12 दिशेनं चैतन्य बाहेर पडावं म्हणून पडून झालं की व्हायब्रेशन्स वरती लक्ष. यम यम बघा जाणीव फार महत्वाची असते. म्हणून सूक्ष्मात उतरायचं काम आहे. सूक्ष्मात केलं पाहिजे, आत उतरलं पाहिजे. सगळा आनंदी आनंदच आहे आत. मग बाह्यातलं काय नको वाटतं योगी लोकांना, हे महत्वाचं आहे. अनाहतमधून विशुद्धीमध्ये येऊया. आता ह्याला 16 पाकळ्या आहेत. 16 ठिकाणाहून चैतन्य सोडायचं बाहेर. म्हणजे चक्र तयार झालं ना 16 ठिकाणी. याचं बीजाक्षर आहे हम. ते आपण म्हणूया. म्हणत असताना चैतन्य उत्सर्जित करूया 16 ठिकाणाहून. म्हणून झालं की व्हायब्रेशन्स वरती लक्ष. हम हम आणखी एकदा म्हणूया हम हम बघा व्हायब्रेशन्स बरोबर लक्ष दिले की स्पंद कळतो त्याचा. कारण ते बँड लावले आता रेडिओमध्ये. विशुद्धीतून आज्ञेमध्ये येऊया. त्याचं बीजाक्षर आहे क्षम. 2च पाकळ्या आहेत, एक डावीकडे एक उजवीकडे. तिथून चैतन्य उत्सर्जित करायचं आहे आपल्याला क्षम म्हणताना. म्हणून झालं की हाताच्या बोटावर लक्ष, स्पंदाकडे. क्षम क्षम
आणखी एकदा म्हणूया क्षम. क्षम. लक्ष व्हायब्रेशन्स. नाद ब्रह्म म्हणतात त्याला, नाद ब्रह्म. फार महत्वाची गोष्ट आहे ती. योगी लोकांना ही सर्व माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आज्ञेतून शस्त्रारमध्ये येऊया. आता ह्याला किती पाकळ्या आहेत? 1000 पाकळ्या. त्याचं बीजाक्षर आहे ओम. ओम म्हणत असताना या 1000 पाकळ्यांच्यातून चैतन्य बाहेर टाकायचं प्रयत्न करायचा आहे आपल्याला. बघा, 1000 पाकळ्या. आपण नुसता ब्रह्मरंध्रात लक्ष देतोय. या 1000 पाकळ्यांच्याकडे लक्ष देऊन बघूया. बघूया. ओम म्हणून झालं की व्हायब्रेशन्स वरती लक्ष. म्हणून ओम हे बीजाक्षर महत्वाचं आहे. कारण सहस्त्रदल कमल या सगळ्यातून चैतन्य किरणासारखं असं डोक्यातून बाहेर पडलं पाहिजे, म्हणून ते मोठ्याने मंत्र म्हणतो आपण ओम. त्यामुळे डोकं शांत राहतं आपलं. आणखी एकदा आपण म्हणूया, आपण लक्ष पाकळ्यांच्या वरती म्हणजे चैतन्य उत्सर्जित करायचं आहे ओम म्हणताना. म्हणून झालं की व्हायब्रेशन्स वरती लक्ष. प्रयत्न करूया. ओम. अशा 1000 पाकळ्या उमलल्या पाहिजेत ओम म्हटल्याबरोबर. किती तयारी पाहिजे, किती प्रगती पाहिजे. कुठे आहे अजून आपण? ठीक. शस्त्रारच्या वरती जाऊया आपण. हळूहळू आपली कुंडली शस्त्रारच्या वर घ्यायची. वरती 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 घेऊन जायचं आहे. आता वरती आणखी एक मंत्र लम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. हे उच्चारत असताना विराटच्या स्थितीत आहे आपण. विराट मध्ये जातो ना लम म्हटल्यानंतर. मग लक्ष कुठं पाहिजे? किती पाकळे आहेत? विराट पाकळे आहेत. त्याला तुम्ही मोजदाद करू शकत नाही. शस्त्रारमध्ये 1000 आहेत, तसं वरती किती आहेत? तर आकाशाला, संपूर्ण आकाश तत्वात लक्ष देऊन लम म्हणू शकतो आपण. लम. संपूर्ण आकाश तत्वात लक्ष. लम. लम. लक्ष व्हायब्रेशन्स वरती आहे. शस्त्रारच्या वर आहे आपण. आकाश तत्व म्हणजे विराट. विराटला पाकळ्या किती? विराट म्हणजे संपूर्ण विराटात लक्ष. सूक्ष्म चैतन्याकडे लक्ष. थोडक्यात काय? सूक्ष्म चैतन्याकडे लक्ष. जिथं जिथं चैतन्य आहे तिकडे तिकडे लक्ष म्हणजे विराट. ती स्थिती प्राप्त होते ना विराटामधली. आणखी एकदा म्हणूया लम. लक्ष पूर्ण आकाश तत्वामध्ये आणि चैतन्याकडे. संपूर्ण आकाश व्याप्त करायचं आहे आपल्याला. बलीनं जसं 3 पावलं जमीन मागितली श्रीकृष्णानं वामन अवतार घेऊन बलीला, तसं ते आहे की एका पावलामध्ये संपूर्ण विराट व्यापून टाकले त्याने. ते काय श्रीकृष्ण होते, ते विराट. ते पाऊल म्हणजे आपण कुठं लक्ष दिलं पाहिजे? चैतन्याकडे, संपूर्ण विराटाकडे. आणि मग लम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. म्हणजे मग चैतन्याची काय जाणीव होते ते पाहायचं आहे. लम. लम.
पूर्ण एकरूप व्हायचं आता. एक 5 मिनिटं त्या अवस्थेत बसायचं आपल्याला. एकरूपता ती साधायची. शांत बसून राहायचं 5 मिनिट. सहयोगियों के लिए हर क्षण एक नया साल है, क्योंकि वो वर्तमान में रहता है, न तो वो भविष्य में रह रहा है और न ही वो बीते हुए भूतकाल में रहता है। हर क्षण उसके लिए एक नया साल है, एक नई उमंग है, एक नई लहर है। जैसे कि समुद्र पे तैरते हुए हर क्षण कोई समुद्र के प्यार से उछाला जाए, उसी प्रकार हर एक सहयोगी को आनंद, प्रेम, शांति का आह्लाद मिलते रहता है। बस बात यह है कि क्या हम तैरना सीख गए हैं या सहयोग में जिसने तैरना सीख लिया वो आनंद में ही तैरता है, आनंद के सागर में तैरता है। सहयोग में अगर कोई दोष है या त्रुटि हो, इतना ही है कि पार होने के बाद बनना पड़ता है। बगैर बने सहयोग हारती। माँ ने आपको पानी में उतार दिया, लेकिन तैराक भी बना करके भी आपको सीखना होगा कि आप दूसरों को कैसे तैरा सकते हैं, दूसरों को कैसे बचा सकते हैं, दूसरों को तैरना कैसे सिखा सकते हैं। आपको पूरी तरह से बनना पड़ेगा। यही अगर एक त्रुटि है सहयोग में है, लेकिन वो अनेक त्रुटियों को भरता है। इससे पहले गुरु लोग आपकी शांति और आनंद की व्यवस्था नहीं करते। पहले तो वो आपसे मेहनत सफाई कराते, मन की शांति से पहले मन की शुद्धता, शारीरिक सुख से पहले शरीर को काफी तकलीफ दो। बहुत तपस्या के बाद लोग परमात्मा को पा सकते थे और इस चैतन्य को जो आपने सहज में पाया उसे जान सकते हैं। लेकिन माँ की व्यवस्था और है, पहले चैतन्य को पालो, जान लो कि परमात्मा है, उस पर विश्वास करो जो अंधविश्वास नहीं, सत्य के पे। और अब थोड़ी सी मेहनत से भी बहुत बड़ा काम हो सकता है। जैसे कि किसी को पहले सिखाया जाए कि देखो पानी से डरना नहीं, चल जाए, पहले तुम अपने को जमीन पे तैर के देखो, वहीं पे हाथ मारो हो जाए, और काफी उनसे मेहनत की जाए और फिर धीरे धीरे पानी में लाया जाए। जैसे पानी देखा फिर भाग गए। और एक होता है कि पानी में ढकेल दो, सिखाते रहे सागर में ढकेल दिए। अब इसका मजा उठाना है, थोड़ा सा कष्ट उठाना पड़ेगा, और वो कष्ट ऐसा है कि आपको बनना होगा, बने बगैर नहीं। सहयोगी उसे कहना चाहिए जिसमें पूरा समाधान, जिसने पा लिया, जिसकी शुद्ध इच्छा पूरी, क्योंकि कुंडलिनी शुद्ध इच्छा शक्ति, जिसकी शुद्ध इच्छा शक्ति पूरी हो गई, जिसने शुद्ध इच्छा शक्ति ने पूरी तरह से अपना चमत्कार दिखा दिया, फिर कोई इच्छा ही नहीं रह गई। जो आदमी पूरी तरह से समाधानी हो गया वो असल में सहयोगी। कोई सा भी असमाधान बचा है, इसका मतलब है अभी तक कुंडलिनी का जागरण ठीक से नहीं हुआ, अभी तक आप पूरी तरह से सहयोगी बने। बड़ी आश्चर्य की बात कि बगैर
गैर सहयोगी बने हुए भी आशीर्वाद आते ही रहते हैं, चमत्कार होते ही रहते हैं, लाभ होते ही रहते हैं। आप जानते थे कि हम चल रहे हैं, ठीक हो रहा है, मामला बन रहा है और हम अग्रसर हो रहे हैं। लेकिन सहयोगी का सबसे बड़ा आशीर्वाद यह है कि उसमें देने की क्षमता आ जाती है, वो देता है। और देता ही नहीं है, उस देने का जो आनंद है, जो कि बहुत ही अनूठा आनंद है, उससे वो होता है। वो आनंद आप किसी संसारिक चीजों से कभी पा ही नहीं सकते। और सारे जितने ब्लेसिंग्स वैसे हैं, इनसे किसी से आप पा नहीं सकते। सबसे बड़ी ब्लेसिंग है कि आपकी अपनी गुरु शक्ति बढ़ जाए और आप में क्षमता आ जाए कि आप दूसरों को दे सके। ये जिस दिन क्षमता आप में आ गई, बस फिर समझ लीजिए माँ का काम तो पूरा हो गया, बाप का काम है। ऐसी जब तक दशाएं आती तब तक मेहनत करनी होगी और बढ़ना। यही एक सहयोगी दृष्टि है, जिसे एक माँ के रूप में मैं कहती हूँ कि मैं पूरी कोशिश करती हूँ कि अपनी तरफ से कोई कमी न रह जाए। बहुत कुछ करती हूँ कि अपनी तरफ से ऐसा न रह जाए कि मेरी किसी बाप की वजह से मेरे बच्चों में कमी रह जाए। लेकिन आपकी भी तपस्या जरूरी है, उसके बगैर काम नहीं हो। पर जो तपस्या का स्वरूप उग्र है या संतप्त है, ऐसा नहीं। हाँ, इसमें कोई कठिन तपस्या नहीं, कोई मेहनत की तपस्या। तो पहली तो चीज सहयोगियों को ऊपर करना सीखना चाहिए, सबसे बड़ी। जैसे मैं किसी के लिए शिकायत सुनती हूँ कि ये सहयोगी, आप तो कहते सहयोग बड़ी अच्छी चीज, अपनी माँ को ट्रीट करते हैं, उनकी बीवी की बात चलती है, वो अपने बहन को पीटते हैं, अपने बीवी को मारते हैं, कोई है अपने पति का ध्यान नहीं करते, बच्चों की तरफ ध्यान नहीं है। सहयोग में ये तो अनायास ही हो जाना चाहिए, अनायास सब घटित होता है। अगर ये नहीं हुआ तो सहयोग क्या बना? जब आप वृक्ष हो गए तो वृक्ष की छाया में जो बैठे हैं उस पर तो कोई सी भी आफत नहीं आ सकती ना, वृक्ष सारे आफत है। आपकी छाया में जितने लोग हैं उनसे आपके संबंध बहुत ही प्रेम और निकटतम होनी चाहिए। जो कह रही हूँ सब आपको अलग अलग आप ही कह रही हूँ, किसी और के लिए नहीं कह रही हूँ, ये समझ के सुनिएगा बात। बहुत से लोग हैं जैसे मैं कहती हूँ तो दूसरे का सोचते हैं कि माता जी उनके बारे में तो नहीं कह रही। तो अपनी ओर ये कहना चाहिए कि माँ हम सबको अलग अलग प्यार करती, हर एक के बारे में जानती है अलग अलग। उसी प्रकार हमको भी हर एक के बारे में अलग अलग जानना है। जब हम अपने घर वालों को नहीं प्यार कर पाएंगे तो हम बाहर वालों को नहीं। घर वालों की जरूरतें मानते हैं, बहुत से लोग पार भी नहीं होते, उनमें त्रुटियां होंगी, लेकिन उनकी जो जरूरतें हैं उसे करें। पार की भी बात वो तभी मान जब आप में कोई अंतर देखे। अगर आप डंडा लेके गए तुम पार क्यों नहीं होते और तुम सहयोग में क्यों नहीं आते, तो कोई नहीं सहयोग। उल्टे ये तरीका सहयोग का नहीं है। सहयोग का तरीका है कि अपने पहले आदर्श से, अपने स्वयं व्यक्तित्व से दूसरों को प्रभावित। जब दूसरा प्रभावित हो जाएगा तो धीरे धीरे उसे सोच में लाओ। कोई ठेल ठाल के आप ले भी आए, समझ लीजिए ढकेलते हो वहां से ले आए, किसी को बिठा दिया, क्या वो पार हो जाए? पूर्ण स्वतंत्रता में उसे आना, आज देखकर ठीक हो जाए। तो ये ख्याल रखना चाहिए कि जब हम बन रहे हैं तो हमारे साथ अनेक बन रहे हैं, और वो जो अनेक है उनकी दृष्टि हमारे ऊपर, हम कैसे बन रहे हैं ये बहुत जरूरी है। और इसमें ये बात नहीं, समझ लीजिए आपके कोई गुरु हो, रियलाइज सोल भी हो, तो वो बेचारे अपनी ही मेहनत से जो कुछ करना है करते हैं, आपसे नहीं कहेंगे कि आप कुछ बनिए, कहेंगे ये तो बेकार है ही, चलो बस हमको गुरु मान लिया, इसी में तरह समझो, अगले जन्म देखा जाए। लेकिन माँ ने जरा बड़ा काम निकाला है, वो चाहती कि हर एक को गुरु बनाना है, जरा कठिन काम और नहीं भी है। आप जानते हैं कि आप लोग सब रहे धीरे धीरे सब घटते जा रहे हैं, बनते जा रहे हैं।
इसलिए जिस वक्त आप बन रहे हैं, आप दूसरों का ख्याल बहुत करें। आपके अड़ोसी पड़ोसी सब लोग, सबको आप क्या माफ कर देते हैं? क्या आपने सबको क्षमा कर दी? क्षमा करना बहुत सीखना है। बहुत बार कहा है कि क्षमा जो है ये सबसे बड़ा साधन और सबसे बड़ा आयुध हमारे पास है। और इस बड़े आयुध को हम लोग इस्तेमाल नहीं करेंगे, उसका उपयोग नहीं करेंगे, तो हमारे पास और कोई इस कलयुग में और साधन नहीं चुन पाएंगे। क्षमा का साधन करके, क्षमा की दृष्टि से लोगों की ओर क्षमा से ही शांति आती है। जिसमें क्षमा नहीं आएगी उससे शांति नहीं मिलेगी। पहले तो आप सबको क्षमा करें और फिर अपने को भी क्षमा करें। दोनों चीजें जब आप कर पाएंगे तभी आप देखिएगा कि आपके अंदर स्वयं शांति आएगी। कुंडलिनी पूर्ण क्षमतेनं वर आलेली असते. ती जाणीव होते. पूर्ण शस्त्रार आपलं उघडलेलं आपल्याला जाणवतं. त्या प्रकारचे मंत्र आपण म्हटले, तशा प्रकारे चैतन्य उत्सर्जित केल्यावर त्या प्रकारे जाणवतं. आता हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईंना पाहायचं, शिस्तीत उघडायचे, लक्ष वरतीच ठेवायचं. ती जाणीव आहे, ती खाली येणार नाही, ती वरतीच राहणार तशा प्रकारे. कारण चैतन्य उत्सर्जित होत आहे खालून वर. म्हणजे हाताच्या बोटावरती पण आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारे चैतन्य वर उत्सर्जित होते ते हाताच्या बोटावर समजेल. जे डोळे उघडे ठेवून देखील आपण वरती राहू शकतो, तसं 24 तास आपल्याला राहता यावं. श्रीमाताईंना प्रार्थना करायची तशी की आम्हाला कायम शस्त्राच्या वरती ठेवा, आपल्या चरणाशी ठेवा. हेच महत्वाचं आहे सजयोगामध्ये. एक प्रकारची विलक्षण शांतता म्हणतात त्याला, ते मिळतं. समाधान मिळतं, आनंद मिळतो, तृप्तीच होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तृप्त होतो की नाही, आणखी राहावं आणखी राहावं असं वाटत राहतं. ही स्थिती सोडवत नाही आपल्याला, अशी स्थिती प्राप्त झाली पाहिजे. श्रीमातांचे आभार मानूया, श्रीमातांना नमस्कार करूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. कुंडलिनी वर चढवूया. उजव्या हातानं कुंडलिनी वर चढवायची, लक्ष कुंडलिनीवरती ठेवायचं. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला शिस्तीत हाताबरोबर वर जाणवलं पाहिजे. कसंही गडबड करून घ्यायचं नाही. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला पुन्हा हळूहळू वर उचलायची. कळलं पाहिजे. न कळता काहीही करायचं नाही सहजयोगात, कळलंच पाहिजे. 3 गाठी आहे. त्यानंतर कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. आता लक्ष कवचावरती ठेवायचं. बघा, आपल्या भोवती हे कवच असणं अत्यंत आवश्यक आहे. घराच्या बाहेर पडत असताना, घरात आल्यानंतर हे कवच शिस्तीत घ्यायचं आणि या कवचामध्ये आम्ही सुरक्षित आहोत ही भावना आपली पाहिजे. फार महत्वाचं आहे. इथून पुढे कवच फार महत्वाचं आहे. कवच घेणं आवश्यक आहे आणि
बरोबर योग्य घ्यायचं कवच. कसंही घ्यायचं नाही, गडबड करायची नाही. याचं महत्त्व पुढील काळात समजणार आहे. म्हणून आत्तापासूनच आपण हे कवच मजबूत करायचं आणि कायम बंधनात राहायचं. श्री मातांनी सांगितलं ना, कायम बंधनामध्ये श्री मातांच्या चरणाशी राहायचं. आता उद्या दिवसभर आपलं चित्त शस्त्राच्या वरती आणि आपल्या कवचावरती ठेवायचं. हे महत्वाचं आहे. जय श्री माताजी.